मित्रांनो, समजा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही, तर एका अशा सॉफ्टवेअरच्या हातात आहे जे 10 वर्ष जुनं झालंय. तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही कष्ट उपसले, तरी रिझल्ट मात्र तोच येतोय जो वर्षानुवर्षे येत आहे. आपल्याला वाटतं की आपण विसरभोळे आहोत. आपल्याला वाटतं की आपण अभ्यासात किंवा कामात इतरांच्या मागे आहोत. कारण आपली बुद्धीच तेवढी आहे. आपण स्वतःभोवती एक इनविजिबल तुरुंग तयार केलंय आणि त्याला नाव दिले माय लिमिट्स, माझी मर्यादा. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या मेंदूला तुम्ही एवढे समजताय तो प्रत्यक्षात जगातील सर्वात शक्तिशाली हत्यार आहे. पण फक्त प्रॉब्लेम असा आहे की हे हत्यार चालवायचं कसं याचं मॅन्युअल तुम्हाला कोणी दिलंच नाही. आज मी तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याला वयाच्या 5व्या वर्षी शिक्षकांनी सर्वांसमोर उभं करून म्हटलं होतं, हा तो मुलगा आहे ज्याचा मेंदू निकामी झाला आहे. द बॉय विथ द ब्रोकन ब्रेन. ज्याला एका ओळीचा अर्थ समजायला तासभर लागायचा, ज्याला साधी नावं सुद्धा लक्षात राहायची नाही. तो मुलगा आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या सीईओचा ब्रेन कोच आहे. एलॉन मस्क पासून ते हॉलिवूडच्या बड्या स्टार्स पर्यंत सगळेजण याच्याकडे आपला मेंदू अपग्रेड करायला येतात. त्याचं नाव आहे जिम क्विक. त्याच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला, त्याने असं काय शोधून काढलं की एका तुटलेल्या मेंदूचा माणूस लिमिटलेस बनला. आणि आपण जिम क्विक यांच्या लिमिटलेस या पुस्तकाचा असा प्रवास पाहणार आहोत जो तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकून पडला आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा रस्ता आहे. अवघ्या 5 वर्षाचा तो चिमुरडा मुलगा खिडकी बाहेर पाहण्यात दंग होता. अचानक काहीतरी वेगानं घडलं. तो एका खुर्चीवरून उभा राहिला. त्याचा तोल गेला आणि त्याचं डोकं जोरात लोखंडी रेडिएटरवर आदळलं. रक्ताचा थारोळा झाला. धावपळ आणि दवाखाना. डॉक्टर म्हणाले की हा वाचला तर नशीब, पण त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. तिथून जिमच्या संघर्षाला सुरुवात झाली. शाळेत गेल्यावर त्याला जाणवू लागलं की तो इतर मुलांसारखा नाहीये. शिक्षक फळ्यावर जे लिहायचे ते त्याला काळ्या दगडावरच्या रेगेसारखं वाटायचं. वर्गातील मित्र एखादी कविता 5 मिनिटात पाठ करायचे, पण जिम तीच कविता 5 तास वाचूनही एक ओळ लक्षात ठेवू शकत नव्हता. त्याला वाचायला शिकायला सुद्धा 3 वर्षापेक्षाही जास्त वर्ष लागली. एके दिवशी वर्गात शिक्षकांनी त्याला उभं केलं आणि दुसऱ्या शिक्षकाला उद्देशून हळू आवाजात म्हटलं, हा तो मुलगा आहे ज्याचा मेंदू निकामी झालाय. हे शब्द त्या 5-7 वर्षाच्या मुलाच्या मनावर कायमचे कोरले गेले. त्याला वाटलं माझ्या आयुष्याचा निकाल लागलाय, मी कधीच हुशार होऊ शकणार नाही. तो मुलगा दररोज रात्री रडायचा. त्याला वाटायचं की त्याच्याकडे कोणतंही टॅलेंट नाही. त्याने स्वतःला जगापासून वेगळं केलं. शाळेत कोणाशी बोलायचं नाही. त्याला भीती वाटायची, कारण त्याला वाटायचं की लोक आपली चेष्टा करतील. पण जिमला एक गोष्ट मात्र नक्की माहिती होती, जर त्याला यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागेल. कॉलेजमध्ये गेल्यावर परिस्थिती आणखीन बिकट झाली. तो रात्रभर लायब्ररीत बसून राहायचा. जेवण नाही, झोप नाही, फक्त अभ्यास. त्याला वाटायचं की जास्त मेहनत केली की मेंदू चालायला लागेल, पण झालं उलट. झोप न झाल्यामुळे आणि सततच्या तणावामुळे तो लायब्ररीतच बेशुद्ध होऊन पडला आणि पुन्हा एकदा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला असताना त्याच्या हातात एका नर्सने एक मासिक दिलं. त्या मासिकात आइन्स्टाईनचा फोटो होता आणि खाली लिहिलं होतं, आपण आपल्या मेंदूचा फक्त 10% वापर करतो. जिमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याने स्वतःला विचारलं, मी गेल्या 15 वर्षापासून फक्त काय शिकायचं यावर मेहनत घेतोय, पण माझा मेंदू कसा शिकतो हे तर मला कोणी सांगितलंच नाही. जर माझा मेंदू मोबाईल सारखा असेल तर मी अजूनही तो जुन्या सॉफ्टवेअरवरच चालवण्याचा प्रयत्न करतोय. तिथून त्याने मानसशास्त्र, मेंदू कार्य, मेमरी टेक्निक्स आणि स्पीड रिडिंगवर संशोधन सुरू केले. त्याने स्वतःवर प्रयोग केले. ज्या मुलाला एक पान वाचायला तासभर लागायचा, तो आता पूर्ण पुस्तक तासाभरात वाचू लागला होता. त्याची स्मरणशक्ती इतकी अफाट झाली की तो 1000 लोकांची नावं एका नजरेत लक्षात ठेवू लागला. जिमच्या या परिवर्तनाने त्याच्या मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला. ते त्याला विचारू लागले की तू हे कसं केलंस. जेव्हा त्याने एका मित्राला हे शिकवलं तेव्हा त्या मित्राचा निकाल एका महिन्यात कमालीचा सुधारला. तेव्हा जिमला समजलं की हा प्रॉब्लेम फक्त त्याचा नव्हता, आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा हा सर्वात मोठा दोष आहे. आपल्याला माहिती, इन्फॉर्मेशन दिली जाते,
पण ती माहिती प्रोसेस कशी करायची हे शिकवलं जात नाही. आपल्याला सांगितलं जातं की तुमची बुद्धिमत्ता ही एका रेषेत असते, म्हणजे तुम्ही जन्मता जसे आहात तसेच राहाल. पण जिम क्विकने हे सिद्ध केलं की आपला मेंदू लवचिक आहे, तो एखाद्या स्नायू सारखा आहे. तुम्ही त्याला जितकं जास्त योग्य पद्धतीने वापरता तितका तो मजबूत होतो. ही मर्यादा तोडण्यासाठी जिम क्विकने एक अत्यंत प्रभावी मॉडेल सगळ्यासमोर मांडलं, ज्याला तो द 3M मॉडेल म्हणतो. हे मॉडेल समजून घेणं म्हणजे तुमच्या मेंदूचं गुपित उघडण्यासारखं आहे. कल्पना करा की तुम्हाला एक रॉकेट अंतराळात सोडायचं आहे. जर तुम्हाला 3 गोष्टींची गरज पडते, योग्य इंधन, एक शक्तिशाली इंजिन आणि योग्य दिशा. आपल्या आयुष्यात सुद्धा हे 3M तसेच काम करतात. यातला पहिला एम आहे माइंडसेट, मानसिकता. जिम म्हणतो की प्रगती अडथळा आणणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपली बिलीफ सिस्टम. आपण स्वतःलाच काही खोट्या गोष्टी सांगतो. मी आता खूप म्हातारा झालोय, नवीन शिकायला माझी बुद्धीच येत नाही, किंवा मला हे कधी जमणार नाही. जिम याला लायज म्हणतो, म्हणजे लिमिटेड आयडियाज एंटरटेन. हे ते खोटे विचार आहे जे आपण सत्य म्हणून स्वीकारले आहेत. जोपर्यंत तुम्हाला खात्री नाही की तुम्ही काहीतरी करू शकता, तुमची क्षमता कितीही मोठी असली तरी ती बाहेर येणार नाही. तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की ही मर्यादा खरंच असे आहे की मी स्वतःच माझ्या मनावर लादलेली एक अट आहे. जेव्हा तुम्ही तुमची मानसिकता बदलता तेव्हा तुम्ही तुमच्या रॉकेटचा योग्य इंधनाचा पुरवठा करता. दुसरा यम आहे मोटिवेशन, प्रेरणा. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रेरणा म्हणजे एक जोमदार व्हिडिओ पाहणं किंवा गाणं ऐकणं. पण जिमच्या मते प्रेरणा म्हणजे फक्त उत्साह नाही. प्रेरणाचा एक सोपा फॉर्म्युला आहे: पर्पज, एनर्जी, स्मॉल सिंपल स्टेप्स. तुमच्याकडे एखादी गोष्ट करण्याचं का, वाय स्पष्ट हवं. जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर ते वाचून तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तो उद्देश तुम्हाला ऊर्जा देतो. आणि त्यानंतर येतात ती छोटी आणि सोपी पावलं. आपण एकाच दिवशी हिमालय चढायचा विचार करतो आणि मग थकून जातो. त्याऐवजी फक्त एक पान वाचणं किंवा 5 मिनिट व्यायाम करणं ही ती छोटी पावलं आहेत जी तुमच्या मेंदूला भीती वाटू देत नाहीत आणि तुम्हाला सतत पुढे नेत राहतात. आणि तिसरा सर्वात महत्वाचा यम आहे मेथड, म्हणजे पद्धत. हा तो भाग आहे जिथे आपण गल्लत करतो. आपण जुन्याच पद्धतीचा वापर करून नवीन रिझल्ट्स मिळवण्याची अपेक्षा करतो. शाळेत आपल्याला रट्टा मारायला शिकवलं गेलं, पण मेंदूला व्हिज्युअलायझेशन जास्त आवडतं. हे कोणी सांगितलंच नाही. मेथड म्हणजे शिकण्याची योग्य पद्धत. त्यात स्पीड रीडिंग येतं, मेमरी पॅलेस येते, तंत्र येतं आणि तुमची एकाग्रता कशी टिकवायची याच्या शास्त्रीय पद्धती येतात. आता हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची मदत घेऊया. समजा तुम्हाला एक नवीन भाषा शिकायची आहे. जर तुमचा माइंडसेट नसेल, तुम्हाला वाटत असेल की भाषा शिकणं कठीण आहे, तर तुम्ही कधी सुरुवात करणार नाही. दुसरं आहे, जर तुमच्याकडे मोटिवेशन नसेल, तुमच्याकडे ती भाषा शिकण्याचं सबळ कारण नसेल, तर तुम्ही 2 दिवसात कंटाळून सोडून द्याल. आणि जर तुमची मेथड चुकीची असेल, तुम्ही फक्त शब्द पाठ करत असाल, तर तुम्हाला ती भाषा कधीच आत्मसात होणार नाही. पण जेव्हा तिन्ही एम एकत्र येतात, म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तुम्ही शिकू शकता, तुमच्याकडे शिकण्याचं कारण आहे आणि तुमच्याकडे शिक्षणाची योग्य पद्धत आहे, तेव्हा तुम्ही लिमिटलेस बनता. मग तुमच्याकडे कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. या प्रतिक्रियेत जिम एक महत्वाची संकल्पना मांडतो, ती म्हणजे डिजिटल डेलिंग, माहितीचा महापूर. आज आपल्याकडे माहितीची कमतरता नाही, उलट माहितीचा अतिरेक झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सोशल मीडिया, न्यूज आणि नोटिफिकेशनच्या ओझ्याखाली दबलो गेलो आहोत. आपला मेंदू मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्नात त्याची मूळ शक्ती गमावून बसलाय. जिम सांगतो की मल्टीटास्किंग हा एक भ्रम आहे. आपला मेंदू एका वेळी एकाच गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो. जेव्हा आपण एका कामावरून दुसऱ्या कामावर स्विच करतो तेव्हा मेंदूची ऊर्जा खर्च होते आणि तुमची कार्यक्षमता 40% कमी होते. त्यामुळे स्वतःला डिजिटल दलदलीतून बाहेर काढणं हा या प्रवासातील पहिला धडा आहे. आपण स्वतःला कितीही माहिती देतोय यापेक्षा ती किती कशी वापरायची हे जास्त महत्वाचं आहे. आता आपण या विषयाकडे वळूया जो जिम क्विकच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला, आपली स्मरणशक्ती, मेमरी. जिम म्हणतो की जगात चांगली मेमरी किंवा वाईट मेमरी
असं काहीच नसतं. असतं ती फक्त ट्रेन मेमरी किंवा अनट्रेन मेमरी. आपण बऱ्याचदा म्हणतो की मी माणसांचा चेहरा लक्षात ठेवतो पण नाव विसरतो, किंवा मी चावी कुठे ठेवली तेच मला आठवत नाही. पण हा तुमचा मेंदूचा दोष नाही, तर तुम्ही ज्या पद्धतीने साठवता त्या पद्धतीचा दोष आहे. जिम यावर एक अतिशय प्रभावी मार्ग सांगतो. त्याला तो म्हणतो मॉम पद्धत. ही पद्धत वापरली तर तुम्ही कोणतीही गोष्ट कधीच विसरणार नाही. यातला पहिला अक्षर आहे एम, म्हणजे मोटिवेशन, प्रेरणा. समजा तुम्ही एका पार्टीमध्ये आहात आणि तिथे तुम्हाला कोणीतरी अनोळखी व्यक्ती भेटली आणि तिने तिचं नाव सांगितलं. 10 सेकंदात तुम्ही ते नाव विसरता. पण आता कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीचं नाव तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं तर मी तुम्हाला 1,00,000 रुपये देईल. आता तुम्ही ते नाव विसरू शकाल का? कधीच नाही. का? कारण आता तुमच्याकडे ते नाव लक्षात ठेवण्याचे ठोस कारण आहे. जिम म्हणतो की मेमरी ही फक्त आठवण्याची क्षमता नाही, तर ती लक्ष ठेवण्याची क्षमता आहे. जोपर्यंत तुमच्याकडे का हे कारण स्पष्ट नसतं तोपर्यंत तुमचा मेंदू त्या माहितीला कचरा समजून बाहेर टाकून देतो. दुसरं अक्षर आहे ओ, म्हणजे ऑब्झर्वेशन, निरीक्षण. आपण एखादी गोष्ट विसरतो कारण आपण ती लक्षात ठेवत नाही, तर आपण ती सुरुवातीला ऐकलीच नसते. आपण आपलं लक्ष दुसरीकडे असतं आणि आपण फक्त होला हो मिळत असतो. जीव म्हणतो की एक उत्तम श्रोता, लिसनर बनणं हीच सुपर मेमरी पहिली पायरी आहे. ही सुपर मेमरीची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याचं बोलणं पूर्ण एकाग्रतेने ऐकता तेव्हा तुमचा मेंदू आपोआप त्या माहितीचे कप्पे तयार करतो. आणि तिसरं अक्षर आहे एम, म्हणजे मेथड, पद्धत. जीव इथे एक भन्नाट पद्धत सांगतो जिला तो व्हिज्युअल ऍक्शन म्हणतो. आपण मेंदू शब्दांपेक्षा चित्रांमध्ये जास्त विचार करतो. समजा मी तुम्हाला हत्ती हा शब्द सांगितला तर तुमच्या डोळ्यासमोर हत्ती हे शब्द येत नाही, तर एक मोठा आवाढव्य प्राण्याचं चित्र येतं. जर तुम्हाला एखादी गोष्ट कठीण लक्षात ठेवायची असेल तर त्याचं मनात एक मजेशीर किंवा विचित्र चित्र तयार करा. तुमचं चित्र जितकं अजीब असेल तितक्या लवकर तुमचा मेंदू ते लक्षात ठेवेल. त्यासाठी जिमने एक उदाहरण दिलंय. समजा तुम्हाला बाजारातून 10 वस्तू आणायच्या आहे. आपण काय करतो? त्याची लिस्ट बनवतो. पण जिम म्हणतो की लिस्ट बनवण्यापेक्षा आपल्या शरीराच्या अवयवांना त्या वस्तूंसोबत जोडून पहा. उदाहरणार्थ, तुमच्या नाकावर एक मोठा सफरचंद संतुलित आहे. तुमच्या खांद्यावर दुधाची पिशवी लटकलेली आहे. हे चित्र मनात इतकं स्पष्ट करा की तुम्हाला हसायला येईल. जेव्हा तुम्ही असं व्हिज्युअल तयार करता तेव्हा तुमची मेमरी लिमिटलेस व्हायला सुरुवात होते. पण हे सगळं करण्यासाठी आपल्या मेंदूला इंधनाची गरज असते. जिम क्विक मेंदूसाठी 10 सुपरफूड सांगतो, ज्यात अक्रोड, ब्लूबेरीज, अंडी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे. तो सांगतो की तुमचं पोट आणि तुमचा मेंदू यांचा थेट संबंध आहे. जर तुमचं अन्न सकस नसेल तर तुमचे विचार स्पष्ट असू शकत नाहीत. यासोबतच जिम स्लीप, झोपेबद्दल एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो. झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभरातील माहिती फिल्टर करत असतो आणि नको असलेला कचरा बाहेर काढत असतो. जर तुम्ही रात्री नीट झोपला नाहीत तर तुम्ही दिवसा कितीही मेमरी टेक्निक्स वापरल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही दीर्घकालीन स्मरण शक्ती ही गाढ झोपेतच तयार होते. आता एक विचार करा, तुम्ही शेवटचं असं कधी केलं होतं की जेव्हा तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं? जिम म्हणतो की शिक्षणाची प्रक्रिया कधीच थांबत नाही. ज्या दिवशी तुम्ही शिक्षण थांबवता त्या दिवशी तुमचा मेंदू म्हातारा व्हायला सुरुवात होते. त्याने फास्टर नावाची एक मेथड दिली आहे, ज्या टी म्हणजे टीच. जर तुम्हाला एखादी गोष्ट कायमची लक्षात ठेवायची असेल तर ती दुसऱ्याला शिकवा. जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवण्याच्या उद्देशाने वाचतो तेव्हा आपली समजून घेण्याची क्षमता 10 पटीने वाढते. जिमच्या या सगळ्या गोष्टी मागचा गाभा एकच आहे. तुमचा मेंदू ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याची काळजी घेणं ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण आपला मोबाईल रोज चार्ज करतो, त्याचं सॉफ्टवेअर अपडेट करतो, पण आपण आपल्या मेंदूचा सॉफ्टवेअर कधी अपडेट केला आहे का? आता आपण त्या विषयाकडे वळूया जो आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाचा आहे, स्पीड रीडिंग. जिम क्विक सांगतो की नॉलेज इज अ पॉवर, पण ते नॉलेज मिळवण्याचा वेग जर कमी असेल तर आपण आजच्या जगात
मागे पडू. आपल्याला वाटतं की वेगाने वाचलं तर आपल्याला काही समजणार नाही, पण जिमच्या मते हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला शाळेत वाचण्याची जी पद्धत शिकवली गेली तीच आपल्या वेगाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला जिम वाचण्याचा वेग हा आपल्या बोलण्याचा वेगा इतकाच मर्यादित राहतो, पण आपला मेंदू शब्दांच्या उच्चारांपेक्षा चित्रांना जास्त वेगाने ओळखतो. जिम इथे खूप साधी पण प्रभावी पद्धत सांगतो. यूज अ व्हिज्युअल पेजर, दृश्य मार्गदर्शन. वाचताना आपल्या बोटांचा किंवा पेनाचा वापर शब्दांच्या खालून फिरवण्यासाठी करा. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण या मागे एक वैज्ञानिक कारण आहे. आपल्या डोळ्यांची हालचाल ही निसर्गातच वेगाने हलणाऱ्या गोष्टीला पाठलाग करण्यासाठी बनली आहे. जेव्हा तुम्ही बोट न ठेवता वाचता तेव्हा तुमचे डोळे ओळीवर इकडे तिकडे भरकटतात, ज्याला रिग्रेशन म्हणतात. आपण वाचलेली ओळ पुन्हा पुन्हा वाचतो कारण आपण लक्ष विचलित होतं. पण जेव्हा तुमचं बोट शब्दावरून फिरत असतं तेव्हा तुमचे डोळे त्या बोटाचा पाठलाग करतात आणि तुमची एकाग्रता 25 ते 50% वाढते. जी म्हणतो तुमचे डोळे हे कॅमेरा सारखे आहेत, त्यांना फक्त फोकस करायला शिकवा. आता या सगळ्या आयडियाज प्रत्यक्षात कशा वापरायच्या हे आपण एका उदाहरणासोबत पाहू. समजा एक व्यक्ती आहे जिला त्याचं करिअर बदलायचं आहे, पण तिला भीती वाटते की तिला नवीन काही जमणार नाही, पण तिची माइंडसेटची मर्यादा आहे. तिने जिमचा 3M फॉर्म्युला वापरला. सर्वात आधी तिने स्वतःला सांगितलं की तिचा मेंदू नवीन गोष्टी शिकण्यासाठी सक्षम आहे. मग तिने हे नवीन काम शिकण्यामुळे तिच्या कुटुंबाचं आयुष्य कसं सुधारेल हा उद्देश समोर ठेवला, म्हणजेच मोटिवेशन. आणि शेवटी तिने दिवसातले फक्त 15 मिनिट स्पीड रीडिंग आणि मेमरी टेक्निक्स वापरून त्या विषयाचा अभ्यास केला. मेथड. परिणाम असा झाला की जे काम शिकायला लोकांना वर्ष लागतात तिने फक्त 3 महिन्यात पूर्ण केलं. या पुस्तकातून आपल्याला मिळणारा सर्वात मोठा लेसन हाच आहे की तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्याला ठरवत नाही. जर शाळेत तुम्हाला ढ म्हटलं गेलं असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजही तसेच आहात. आपण दररोज सकाळी उठून आपला चेहरा आरशात पाहतो, केस नीट करतो, पण आपल्याला विचारांना नीट करतो का? जिम सांगतो की आपल्या मेंदूची क्षमता एखाद्या महासागरासारखी अथांग आहे. आपण मात्र फक्त एका चमच्याने पाणी काढण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा महत्वाचा धडा आहे डिजिटल मिनिमलिझम. जिम म्हणतो की इफ यू विन द मॉर्निंग यू विन द डे. सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तासात आपण मोबाईल कधीही स्पर्श करू नका. जेव्हा तुम्ही उठल्याबरोबर नोटिफिकेशन पाहता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला रिॲक्टिव्ह मोड मध्ये टाकता, म्हणजे तुम्ही जगाच्या समस्या सोडवायला सुरुवात करता आणि स्वतःच्या ध्येयापासून दूर जाता. त्याऐवजी सकाळी उठल्यावर तुमचे स्वप्न आठवा, पाणी प्या, थोडा व्यायाम करा आणि मगच जगाशी जोडा. आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट करताना जिम एक खूप सुंदर विचार मांडतो. तो म्हणतो तुमचं आयुष्य हे 2 तारखांमधील एक छोटीशी रेघ आहे, बर्थ डेट आणि डेथ डेट. त्यामधल्या रेघेचं काय करायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुम्ही एक सामान्य आयुष्य जगू शकता किंवा तुमच्यातल्या त्या सुपर हिरोला जागे करून एक लिमिटलेस आयुष्य जगू शकता. मर्यादा फक्त तुमच्या मनात असतात. ज्या क्षणी तुम्ही ठरवता की तुम्हाला तुमचं सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे त्या क्षणी तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनता. जिम क्विकने स्वतःच्या आयुष्यातून सिद्ध केले. ब्रोकन ब्रेन असलेला तो मुलगा आज जगाचा दिशा दाखवतो कारण त्याने त्याच्या मेंदूच्या मर्यादांना मानायला नकार दिला. तुम्हीही आजपासून स्वतःला हेच सांगा, मी शिकू शकतो, मी लक्षात ठेवू शकतो आणि मी कशातही मास्टर बनू शकतो. कारण तुमची खरी शक्ती ही माहिती साठवण्यात नाही तर ती माहिती वापरून स्वतःला बदलण्यात आहे. मित्रांनो, जिम क्विकची ही गोष्ट आणि त्याने सांगितलेली ही तत्व फक्त ऐकण्यासाठी नाही. हा व्हिडिओ संपल्यावर तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या जगात जाणार आहात की लिमिटलेस होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणार आहात. हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो माझं नशीबच असं आहे किंवा मला हे कधी जमणार नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला जे सांगता तोच तुमचा आरसा बनतो. जिम क्विकने दाखवून दिले की ज्याचा मेंदू निकामी झालाय असं जगाने ठरवलं होतं तो माणूस जग बदलू शकतो. तर तुमच्यात तर एक अथांग महासागर दडलेला आहे. आज या व्हिडिओतून तुम्ही काय घेऊन जातात? ती एक गोष्ट कोणती आहे जी तुम्ही उद्यापासून तुमच्या आयुष्यात बदलणार आहात? कदाचित ती सकाळी उठल्यावर मोबाईलला स्पर्श न करणं असेल किंवा वाचताना बोटांचा वापर करणं असेल. जे काही असेल
ते खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कारण ज्ञान मिळवणं ही शक्ती आहे, पण त्या ज्ञानाचा वापर करणं ही सुपर पॉवर आहे. चला तर मग आपल्याला त्या सुपर हिरोला जागृत करूया आणि आपल्या आयुष्याचा मर्यादा काय आमच्या तोडून टाकूया. भेटूया पुढच्या अशाच एका शक्तिशाली प्रवासात, एका नवीन पुस्तकासह आणि एका नवीन विचारासह. तोपर्यंत शिकत राहा आणि स्वतःला अपडेट करत राहा. कारण तुम्ही जेवढे जास्त शिकाल तेवढेच जास्त तुम्ही वाढाल. धन्यवाद.